अलिबाग तालुक्यातील बहिरोळे आणि मापगाव येथे घरोघरी फार पूर्वीपासूनच माऊली नावाच्या वेलीच्या पानांपासून तेथील महिला आणि पुरुष ग्रामस्थ पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत। यासाठी तेथील महिला आणि पुरुष पहाटेच दव पडत असताना कणकेश्वर डोंगरावर जाऊन तेथे असलेल्या माऊली नावाच्या वेलीची पाने तोडून आणतात आणि त्यानंतर ती पाने व्यवस्थित जुळवून नारळाच्या झापांच्या काड्यांच्या सहाय्याने हव्या त्या आकारात विणतात। यानंतर मागणी असेल त्याप्रमाणे पत्रावळ्या मोजून त्याचे गठ्ठे बनवतात। मात्र प्लास्टिकच्या आक्रमणाचा फटका आरोग्यदायी असलेल्या पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील बहिरोळे आणि मापगाव येथील अनेक गरीब व्यावसायिकांना आता बसत आहे। यामुळे या व्यवसायाला घरघर लागलेली दिसत आहे। हा पत्रावळ्याचा व्यवसाय खूप मेहनतीचा आहे। पहिल्या पहिल्या काही दिवसात पानं भरपूर मिळायचे, आता तेवढे मिळत नाहीत। आमच्या आजी आजोबा आई वडिलांचा तेव्हापासूनचा हा व्यवसाय आहे, पण ह्या आता प्लास्टिक पत्रावळ्यांमुळे आमचा धंदा खूप मागासला आहे। त्याच्यामुळे आता रानात पानं पण मिळत नाही जंगलात, त्याच्यामुळे झाडं तोड हे ते चालूच आहे। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला काहीतरी आमची उपासमार होत आहे भरपूर। हा कारण व्यवसाय पुढेच जात नाही। प्लॅस्टिकमुळे कोण ह्या पत्रानं विचारत पण नाही जास्त, खूप कमी विकला जातो माल। त्याच्यामुळे प्लीज काहीतरी आमच्या व्यवसायासाठी सहकार्य तुम्ही शासनाकडून। आमचा पत्रवलींचा व्यवसाय आहे, तो आम्ही कणकेश्वर डोंगरावरनं पानं आणतो बहिरोळ्यात, पण आम्हाला तेवढी पानं आता मिळत नाही आहेत। कणकेश्वरमध्ये झाडं कमी झालेली आहेत, त्याच्यामुळे आमचा व्यवसाय कमी प्रमाणात होतो आहे। त्याच्यासाठी आम्हाला शासनाने थोडीफार मदत करावी, झाडे तोड कमी करावी आणि आम्हाला पानांसाठी मदत करावी, जेणेकरून आमची व्यवसायाची मदत होईल आणि आम्हाला लोकांना तेवढे पत्रावळी देता येतील, पानांची मदत होईल आम्हाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।